डीप मध्ये मिड विकेट काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रमोद देसाई. अंकुश चोरमारे पहिला बॉल पेस करेल. स्ट्रायकिंग इनला अंकुश, नॉन स्ट्रायकिंग इनला अमोल. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल सेकंड मॅचचा. पहिलाच बॉल अगदी लोवर फुलटोस बॉल ड्राईव्ह केला. बॅकनीपला लवकर खाली आणला. मिडॉन आतमध्ये होता त्याचा फायदा घेत क्षेत्ररक्षक गेला होता डीप काउ कॉर्नरचा, परंतु त्याला हुलकावून दिली. खराब फिल्डिंग झाल्याने बॉल सीमारेच्या पलीकडे. इथे चौकार येतो अंकुश चोरमारेच्या बॅटमधून. लोवर फुलटॉस बॉल. चौकारानं आपलं खातं उघडलंय आणि संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमची धावसंख्या आता स्कोर बुडते आतापर्यंत 4. अंकुश चांगला ड्राईव्ह केला. फक्त दिशा दिली होती. मिडॉनला बीट करत असताना बॉल लॉंग ऑन क्लिअर करत 4 रनसाठी गेला. स्कोर बुडते रन आहे 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रमोद देसाई लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. फुलरलेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून क्रिकेटचा सुरक्षित फटका. 1-2 का 4. बॉल सीमा पार. चौकार. चार धाबा. फुलर लेनचा बॉल अगदी फुल टोस बॉल. ती मेजबानी होती अंकुश. अंकुशला या लेनला गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला. मिड ऑफ आहे. त्याला हुलकावणी देत बॉल चालत आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसऱ्या धाबेचा पलटवार झालाय आणि जसा हातातून बॉल स्किड झाला तसा अंकुशनं 2 धाबा चोरल्या. बॉलिंग खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. समयव साधणं खूप असतं. कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झालं. 1 धाव होती तिथे 2 धाबांना कन्वर्ट झाला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 10 रन. हा बॉल चांगला वेगाने टाकला परंतु लाईन पाहावी लागेल. पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग झाली आहे त्यामुळे दंडित केलाय प्रमोद देसाईला. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 11 माफ करा. ओहो ड्राईव्ह केलाय. नो मॅन लँड मध्ये बॉल. मुकेश पवार आहे. एक उडी मारून बॉल अडवलाय इनफिल्डच्या दातमध्ये. तोपर्यंत 2 धाबा ते मिळत आहेत अंकुश चोरमारेला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बुडती रन आहे 13. पहिल्याच मॅच मध्ये अगदी रोमॅन्टिक सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका बॉल मध्ये 7 धाबा त्या बनवल्या गलवेवाडी या टीमनं. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. गॅप मधून आता बॉल लॉंग ऑन नाहीये आणि डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला सीमारेच्या पलीकडे. अंकुश चोरमारेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. बॉटमहॅंडचा चांगला वापर केला फटक्यामागे. ओव्हर पिच बॉल बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि सॉफ्ट हँडेडने फक्त दिशा दिली. ड्राईव्ह केला मिडॉनच्या भरून. या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 17. शेवटचा एक बॉल शिल्लक. हो गरज नव्हती असं मला तरी वाटते. कारण सरळ बॅटनं सरळ स्ट्रोकनं फटके येतात, धावा येतात, परंतु विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट आलाय प्रमोद देसाईचा आणि डॉट बॉलनं पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या बिनगडी बाद 17. दिलीप पवार आला बॉलिंग साठी. डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर ठेवलाय. त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. एक मिड विकेटला मुकेश पवारला तुम्ही पाहता. स्क्वेअर लेगला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक त्यांना ठेवलाय. त्यानंतर 30 सर्कलचा जर विचार केला तर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय, बॅकवर्ड पॉइंट आणि एक शॉर्ट फाईन लेग आणि एक वाईडिश मिडॉनला मिड विकेट आणि मिडॉनच्या मध्ये 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. ओव्हर पिच बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका ड्राईव्ह केला परंतु लॉंग ऑनला प्रमोद देसाई खूप चांगली फिल्डिंग करतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगलच घेतलेली आहे कारण अंकुश आता
या मॅचची सर्वच जबाबदारी स्वीकारलेली आहे. सिंगल न टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्डवरती रन आहेत 18. ओहो, स्लॉक करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय, त्यामुळे धाव आली नाहीये. हॅलो, पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा बॉल स्विंग इन मिस. खूप चांगली गोलंदाजी आहे. अगदी लेग कटरचा वापर केलाय, कारण बॅटचा स्विंग तुम्ही पाहिलं तर अंकुश चोरमारेचा लवकर झाला होता. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, बॉल उशीर आला, थोडीशी गती काढली होती या बॉल वरती पहिल्या बॉलच्या तुलनेनं. खूप चांगली बॉलिंग. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर दरम्यानला डायरेक्ट हिट केलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हर थ्रो झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय अंकुश चोरमारेनं. चला, बॅटला कुठेतरी ब्रेक झाला बॉल, त्याच्यामुळे अंकुशच्या खात्यामध्ये 2 धावा जातील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 20 धावा. 1.4 ओव्हरचा खेळ संपला, म्हणजे 10 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा झालेत. हा बॉल सुद्धा विकेट कीपरनं लाईन मिस केली, त्यानंतर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आता बॉल चाललाय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाईकच्या स्वरूपामध्ये हा चौकार येईल. खराब विकेट किपिंग. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 24 रन 24. धावा झालेत. गोलंदाजी चांगली होती दिलीपची, परंतु त्याला यष्टीरक्षकाचा फारसा साथ भेटत नाहीये. ओहो, बॅटच्या टोईनला लागला. कॅचिटचा कॉल आहे. प्रमोद देसाई न पकडला झेल आणि फलंदाजी ते बाद होतोय. महत्वाची विकेट अंकुश चोरमारे बाद. प्राइस विकेट प्राप्त केलेले आहे आपल्या टीमसाठी दिलीप पवारनं. आणि ते अंकुशला बाद केलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी या टीमला. झेलचीच्या स्वरूपामध्ये अंकुश चोरमारे आउट. शेवटी 24 या आकड्यावरती पहिली विकेट आली. आता सुनील चाललाय बॅटिंग साठी. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने आता धावा आलेल्या आहेत भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी टीमच्या. एक गडी बाद 24. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये दिलीपचं मी कौतुक करेन. या ओव्हर मध्ये दिलीपने एक विकेट भरतचीच काढली, अंकुशची काढली आणि धावा खर्च केलेले आहेत फक्त 3. कारण एक बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार आला होता, परंतु काय गोलंदाजी केली होती दिलीप पवार. आता मुकेश पवार आलाय, एक चांगला फिरकीपटू. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीम कडून सातत्याने त्याचं रिप्रेझेंट असतं. एक भरोसाचा गोलंदाज ज्यांच्याकडे अनेक योग्य ते टप्प्याचे चेंडू आहेत. लेग कटर चांगला टाकतो, ऑफ कटर चांगला टाकतो, गोगली चांगला टाकतो. कधी कधी क्विकर वन आर्मर बॉल ही त्याचा एक धोकादायक ठरतो फलंदाजासाठी. असा गोलंदाज मुकेश पवार आलाय बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 24 धावा झालेत. मुकेश पवार ओव्हर नंबर 3 मध्ये.
पहिलाच बॉल अगदी क्विकर वन टाकला, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. याच तर गोष्टीचा उल्लेख करत होतो मुकेश पवार. एक चांगला फिरकीपटू, फुलटॉस बॉल लॉंग ऑफला उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे बॉल अडवला जाईल. चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज अमोलला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 26 ला 1. 2.2 ओव्हरचा खेळ संपला, अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. ओहो, स्टेप आउट केला, उडवला डाऊन दी ग्राउंड. ओ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, तिथे झेल सोडलाय विजय पवार. खराब फिल्डिंग आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल येतोय चौकार. 4 धावा मिळतात अमोलला. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपा झेल होता, परंतु जजमेंट व्यवस्थित करता आलं नाहीये विजयला. आणि झेल सोडल्यानंतर 1-2 का 4 झालाय. 4 धावा आल्यात आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 30. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, हॅमर केला बॉलला. प्रमोद देसाई आहे त्याच्या डोक्यावरून बॉल, कारण तो बनला तिथं प्रेक्षक. फ्लाय होत असताना चेंडून चांगली सुसली घेतली आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. आणखीन एक 4 धावा अमोलच्या खात्यामध्ये. आता आक्रमण केलाय मुकेश पवार वरती, हल्ला बॉल केलाय, पलटवार केला. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 34 रन. 34. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आता धावा चांगल्याच झाल्यात. चांगला टार्गेट आता सेट होईल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतो अमोल. अंकुश बाद झाल्यानंतर मात्र सर्व डावाची सुधारणा अमोलनं खांद्यावर घेतलेली आहे. ओहो, इथे ऑफ कटर केला होता, बॅकफुटला जाऊन उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग विजय पवार यांची. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. फिल्डिंग तर चांगली आपल्या टीमसाठी. धावा वाचवल्यात 2 आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 36 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेत. सुरुवात चांगली केली होती डॉट बॉलनं मुकेश पवारनं, त्यानंतर मात्र कुठल्याही क्षेत्ररक्षकाची साथ त्याला भेटली नाहीये. ओहो, हॅमर, कॅच इटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो मॅन लँड बॉल मध्ये बॉल पडलाय. 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 3री धाव घेताना आता रनआउटची संधी आहे. फलंदाज अमोल बाद. शेवटच्या बॉल वरती विकेट आली, परंतु 2 धावा सुद्धा ऍड झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपत असताना धावा बनवल्यात भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी या टीमनं. 2 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचा लक्ष ठेवण्यात आलेला आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमच्या समोर. 39 to win. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये मुकेश पवारनं 14 धावा खर्च केलेले आहे. चला बॉल द्यायचा. अंपायर आहे का? जुना बॉल द्या, जुना बॉल घ्या. फेका फेका. खूपच महागडे षटक मुकेश पवार यांचं. चुका भरपूर झाल्या तिथे. झेल सोडला, मिसफिल्डिंग भरपूर झाली, ओव्हरथ्रो झाली. त्यानंतर एसटी रक्षकाकडून सुद्धा तो चौकार गेला. खरं तर डॉट बॉल निघणारा बॉल, तो बॉल सोडण्यात आला आणि तिथे बाईच्या स्वरूपामध्ये चौका झाला. भरपूर चुका झाल्या आणि त्यामुळे भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी या टीमला 38 धावा उभारता आल्या. 39 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन, नवी मुंबई
या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय सुपर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून. या यूट्यूबची वाहिनी आहे. आमचे मित्र आगासनचे सुरेश पै यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. खूप चांगले टेलिकास्ट. नुकताच त्याने दुबईचा दौरा सुद्धा 2 ते 3 दिवसापूर्वीच कंप्लीट केला. दुबईमध्ये जाऊन सुद्धा या सुपर टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीनं एका मोठ्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलेलं आहे. आपली हक्काची वाहिनी. चला बॅक टू द क्रिकेट जाऊया मैदानामध्ये. 39 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि 39 धावाच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमला. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन आपल्याला जरूर पाहायला मिळते. मुकेश पवार टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू आणि त्याच्या जोडीला प्रमोद देसाई नॉन स्ट्रायकिंग इंडला जो खेळाडू आहे लेफ्ट हँडेड बॅटर. अंकुश चोरमारे पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करतोय. बॉलिंग साठी आलाय फार एंड कडून बॉलिंग करण्यासाठी. पॉवर प्ले महत्वाचा असेल या मॅच मध्ये कारण पहिल्या इनिंग मध्ये भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी टीमनं पॉवर प्ले चांगला फोडला होता. तसाच फोडावा लागेल लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमला. शॉट थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट आहे. एक कव्हर एक शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. मिड ऑफ नाहीये कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ऑन साइडला मिड ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आणि ऑन साइडला एक काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहिला बॉल भरतचा अंकुशचा आणि पहिलाच बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन होतो. गती कमी केली होती या बॉल वरती आणि बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे अंकुश चोरमार यांचा. डॉट बॉल. दुसरा बॉल ऑन साइडला केला. गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून होता. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकार येतोय मुकेश पवारच्या बॅट मधून. अंपायर सिग्नल 4 रन. चांगला फटका बॅकफुटला गेला. त्यानंतर मात्र अगदी चांगला ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचे ते 2 क्षेत्ररक्षक होते 30 सर्कलच्या आतमध्ये त्यांच्या मधून बॉल काढलाय 4 धावांसाठी. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता 4. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पहिला सामना दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी या टीमनं जिंकला. एका बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना त्या 7 धावा बनवल्या. गणेशने केलेली ती गोलंदाजामध्ये चूक. वाईट टाकला त्यानंतर फुलटॉस टाकला तिथे षटकार लगवला मारुतीनं. हे सर्व हायलाइट्स होते पहिल्या मॅचच्या. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न ऑस्टमच्या भरपूर बाहेर टाकला त्यामुळे अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते. दत्ता मेहेर शशी मेहेर हे 2 बंधूंची जोडी आहे. अगदी रायगड परिसरामध्ये जाऊन सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही जोडीनं कव्हर केलेल्या आहेत. अनेक वर्ष सातत्यानं अंपायरिंग करतायत. खरं तर क्रिकेट सुद्धा चांगला खेळलेला आहे. शशी मेहेर म्हटले की मुंबई सारख्या भल्या भल्या गोलंदाजाची बंबेरडी उडवण्याला फलंदाज म्हणून त्याची एक वेगळी ओळख नवी मुंबई क्रिकेटमध्ये बनली होती.
राहुल 11 अमृत 11 या मोठमोठ्या मातब्बर संघांच्या विरुद्ध खेळणं सोपं नाहीये, परंतु ते शशी मेहरनं काम केलेलं होतं. आज ते ॲज अ अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका पार पडतात. सिंगलनं धावसंख्या पुढे जाते. स्कोर म्हणून त्या रन आहेत आतापर्यंत 6. आता स्ट्राईकला प्रमोद देसाई. ओहो, ओव्हर पिच बॉल, चांगला फटका मारला स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी फ्रंट लेगला बाजूला करून हा फटका केला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन प्रमोद देसाईच्या बॅट मधून. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 10 रन. भरपूर अनुभव आहे या पंचांकडे आणि या क्रीडांगणामध्ये कुठल्याही स्पर्धा असो आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात. मग पावसाळ्याची एक मानाची स्पर्धा असते, महाराष्ट्रामध्ये अग्र नामांकित नगरसेवक ट्रॉफी शिरवण्याच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे पंचांची भूमिका पार पाडतात. अंपायर सिग्नल तो वाईट बॉल अगदी डाबेस्टीच्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉल घोषित केलाय. टीमची धावसंख्या 11. 39 करायच्या अखेर या मॅच मध्ये. पॉवर प्ले चा खेळ सुरू आहे या मॅचचा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा अंपायर आमच्याकडे वळतात. यस, इट इज कॉल व्हाईट बॉल. सलग 2 चेंडू अगदी लेग स्टंपच्या बाहेर टाकलेत अंकुशनं. शरीरापासून दूर. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा झाल्यात 12 धावा. त्याचबरोबर दत्ता मेहर जे स्क्वेअर लेगला पंचांची भूमिका पार पाडतात तेही एक 40+ मातब्बर खेळाडू आहेत. अनेक ज्या 40+ मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्धशतक त्यांनी भरपूर मारलेले आहेत. परंतु इथे लॉंग लेगला उडवलाय. फुल टॉस बॉल, फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. अंपायर सिग्नल चौकार. चांगला पॉवर प्ले आता पुढे चाललाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमचा आणि या 4 रनच्या आता मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 16. शेवटचा एक बॉल शिल्लक. फुल टॉस आणखीन एक इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. आता हा बॉल जाईल पडद्याच्या वरूनच. अंपायरचं सिग्नल सुद्धा येईल. बॉल सीमारेषा पार येतोय. शेवटच्या बॉल वरती प्रमोद देसाईच्या बॅट मधून षटकार. 6 धावा आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद 22. म्हणजे सुरुवात झकास केलेली आहे. पॉवर प्ले चांगला फोडला. खरं तर मित्रांनो, पॉवर प्ले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फोडायला सुरुवात कोणी केली असेल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल श्रीलंका या टीमचा काळू वितरणा आणि रोमेश काळू वितरणा आणि सनत जयसूर्या या दोन्ही फलंदाजानं मात्र अख्ख्या जगाला पॉवर प्ले कसा फोडावं हे दाखवलं आणि तिथून सुरुवात झाली असं म्हणतात. आणि इथे चांगलाच पॉवर प्ले फोडलाय मुकेश पवार आणि प्रमोद देसाईनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा. स्कोर कार्ड वरती आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सुनील आला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये फार इन कडून आता गोलंदाजी केली जाईल आणि समोर आहे स्ट्रायकिंग इनला मुकेश पवार ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर एक चौकार आलाय. ओहो, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल पडलाय. नो मॅन लँड मध्ये. नो मॅन्स लँड. 2 धावा इथे मिळतात मुकेश पवारला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहे 24. म्हणजे आता 11 चेंडू इथून बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. 11 चेंडू 15 धावा. आता समीकरण जवळ आलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमच्या तर विकेट गमावलेला नाहीये. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी केली जाते. ओहो, ड्राईव्ह करत असताना इथे लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला म्हणजे विकेट किपरला चकून बॉल आता सीमारेषा पलीकडे बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय.
धावा कशा येऊ द्या, धावा यायला महत्वाचं आहे, धावा येणं महत्वाचं आहे. आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 28 धावा, म्हणजे आता 11 चेंडू आणि 11 धावांचीच आवश्यकता आहे. माफ करा, 10 बॉल आणि 11 रन. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्यात. 39 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 10 बॉल 11. खराब गोलंदाजी आहे, खराब यष्टीरक्षकाची भूमिका. बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंटच्या वरून, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. सौकार येतोय मुकेश पवारच्या बॅट मधून. काय युक्ती लढवली, शक्ती वापरली नाहीये. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, आणि ही युक्ती लढवलेली आहे मुकेश पवारनं. बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली. पॉइंट त्याला माहिती आहे, पॉइंट आतमध्ये आहे, आणि त्या पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका केला. 4 धावा. 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 32, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 7, 9 चेंडू आणि 7 रन. सामना कुठे होता, कुठे आलाय. डाऊन दी लेग. इथे आणखीन 1 रन कंप्लीट झाली. वाईट +1. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव येईल, म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 5 रन. सामना सोपा झाला. खरं तर प्रमोद देसाईचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये प्रमोद देसाईनंच पॉवर प्ले चांगला फोडला. तिथून सुरुवात चांगली भेटली. ओहो, आणखीन एक चांगला फटका. विजयी षटकार येईल का, आणि टायमिंग बेमिसाल आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर, आणि बॉल करतोय हवाई सफर. विजयी षटकाराने सामना मात्र जिंकलेला आहे. 10 गडी राखून लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट ज्यानं चांगला पॉवर प्ले फोडला आणि धावा केल्या प्रमोद देसाईनं. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 बॉल मध्ये 20 रन बनवल्या, आणि आपल्या संघाला मात्र एक विजयापर्यंत नेऊन सोडलं असा खेळाडू लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी.